शुभ सकाळ सगळ्यांना. तर मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. तर हे बघा आजचं सकाळचं वातावरण आहे. हे जरा रिमझिम असा पाऊस सुरू होता आणि सकाळची माझी सगळी कामं आता आवरून झालेली आहे. आणि इकडे जरा मी आता ना काबुली चणे भिजत घालायला घेतलेले होते, कारण सायंकाळी मला ते बनवायचे आहे. म्हणून म्हटलं चला आता भिजत घालते, म्हणजे सायंकाळपर्यंत ते छान भिजतील. म्हणून मग ते भिजत घातले. आणि कुंडीमध्ये बघा छान असं या सीझनचं या झाडाला ना पहिलं फुल आलेलं होतं. म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते. मध्यंतरी हे झाड पूर्ण सुकल्यासारखं झालेलं होतं आणि त्या झाडाला ना फक्त एकच फांदी उरलेली होती. तर मी त्या एका फांदीच्या कट करून ना 3 फांद्या केल्या होत्या, अगदी बारीक बारीक, आणि त्या मातीमध्ये रोवून घेतलेल्या होत्या. तर बघा आता कुंडीभर असं सगळं छान ते झाडनं पसरलेलं आहे आणि छान आज त्याला फुलंही लागलेलं होतं. आणि आज इकडे ना मागे देखील भरपूर अशी गुलाबाची फुलं निघालेली होती. आणि कालचा जो पाऊस झाला तर अगदी प्रचंड असा धुवाधार पाऊस झालेला होता, ज्याची क्लिप मी व्हिडिओमध्ये पुढे लावलेली आहे. आणि अक्षरशः सगळी लाईट देखील गेलेली होती आमच्या वाडीतली. आणि साधारण 1.5-2 तास लाईन नव्हती. आणि जे काही बाहेरचं सगळं वातावरण होतं तर त्याच्यामुळे तर असं वाटत होतं की रात्रभर लाईन येते की नाही येत. मात्र नंतर मग आलेली होती लाईन. आणि कालच्या पावसाने ना सगळी झाडं फुलं अगदी मस्त अशी ना आंघोळ करून निघालेली होती. आणि सगळी झाडं फुलं मस्त अशी टवटवीत आणि ताजीतवानी अगदी दिसत होती. आणि आज सकाळी जरा रिमझिम पाऊस सुरू होता, मात्र आता थांबलेला होता. तर चला आता झाडांमध्ये एक फेरफटका मारलेला होता मी आणि ते तुमच्यासोबतही छान शेअर केलं. आणि त्यानंतर मला ना आज गुलाबजामुन बनवून घ्यायचे होते. तर त्याच्यासाठी सगळं पीठ वगैरे मी आता ना भिजवायला घेतलेलं होतं, कारण जसं की तुम्ही थंबनेल वाचलेलाच असेल तर आज यांचा बड्डे आहे. म्हणून म्हटलं चला आज काहीतरी छान असं गोडधोड करूया. म्हणून ना इकडे गुलाबजामुन करायला घेतलेले होते. तर आधी पाक करायला ठेवला मी आणि त्यानंतर सगळं पीठ मी दुधाने ना छान ते मळून घेतलेलं होतं. आणि जसं की मी म्हटलं की आज यांचा बड्डे आहे, तर अगदी स्पेशल आणि खास दिवस होता. तर म्हटलं चला त्याला अजून छान असं स्पेशल करूया, म्हणून छान असा गोडाधोडाचा सगळा मी बेत केलेला होता. आणि त्यानंतर सायंकाळी सेलिब्रेशन वगैरेही सगळं केलेलं होतं. ते पुढे व्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच. तर व्लॉग स्किप न करता कंटिन्यू बघत राहा. आणि जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्हाला जर माझे व्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करत चला. त्याचप्रमाणे तुम्हाला माझे व्लॉग कसे वाटतात तेही कमेंटमध्ये सांगत चला. तर चला आता अपेक्षा देखील आलेली होती आणि तीही माझ्या मदतीला इथे सगळे गुलाबजामुनचे गोळे वगैरे करायला बसलेली होती. तर तेच तिला कसे बनवायचे वगैरे ते सगळं सांगत होती मी आणि ती तशी तशी बनवत होती. आणि कसं असतं ना जसं आपल्या बायकांना वाटतं की आपण दिवसभर घरात कामं करत असतो, सगळ्यांना काय हवं नको ते बघत असतो, दिवसभर घरात राबत असतो. त्याचप्रमाणे पुरुषांचं देखील असतं. तेही दिवसभर आपल्या कुटुंबासाठी आपल्या परिवारासाठी दिवसभर राबत असतात, बाहेर कष्ट करत असतात. कितीही पाऊस असू दे, ऊन असू दे, थंडी असू दे, मात्र तरी त्यांना घराबाहेर पडावं लागतं. थोडीफार ऊन असेल पाऊस असेल आपण घरात असतो. थोडा वेळ कधी बरं नाही वाटलं तर आपण आराम देखील करतो. मात्र पुरुषांचं तसं नसतं. सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी त्यांना घराबाहेर पडावंच लागतं. आणि कधी बरंही वाटत नसलं तरी जर एक सुट्टी जरी झाली तर महिन्याचा सगळा खर्च कोलमडेल हा सगळा विचार त्यांच्या डोक्यामध्ये असतो. मात्र ते व्यक्तही होत नाही आणि बोलूनही दाखवत नाही, बरोबर ना? आणि आपल्या बायकांसाठी वुमन्स डे असतो, मात्र पुरुषांसाठी मेन्स डे नसतो. म्हणून त्यांच्यासाठी खास असलेल्या स्पेशल असलेल्या दिवशी जर त्यांना आपण थोडं स्पेशल फील करून दिलं तर त्यासारखा आनंद कुठलाच नाही. त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला सगळ्या सुखसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, त्यांच्या चेहऱ्यावरचा हसू आनंद बघण्यासाठी दिवसभर ते झटत असतात. तर अशा या खास दिवशी त्यांनाही थोडं स्पेशल फील करून देण्याकरिता छान असा बेत केलेला होता. म्हणून दुपारीच ना गुलाबजामुन वगैरे मी बनवून ठेवलेले होते. आणि आता सायंकाळी म्हणजे साधारण 5:30 वाजता मग मी स्वयंपाकाला लागलेली होती. तर आधी जिरा राईस वगैरे करून ठेवला मी. त्यानंतर मग छोले उकळून घेतले होते आणि भाजीलाही फोडणी वगैरे घातली. आणि इकडे अपेक्षाचा अभ्यास सुरू होता. आणि सक्षमच्या हाताने मी केक आणि हार बोलवलेला होता, कारण आज गुरुवार होता. तर गजानन महाराजसाठी सकाळी काही हार आणलेला नव्हता. तर आता दिवा वगैरे पण लावून झाला होता सायंकाळचा देवाजवळ तुळशीजवळ. तर मग हार वगैरे पण गजानन महाराजला चढवून दिला मी. तर 3 दिवस आता माझे व्लॉग काही आले नव्हते, कारण माझा भाऊ आणि वहिनी म्हणजे कुणाल आणि दिशा आलेले होते.
तर पुढे येणाऱ्या व्लॉगमध्ये ते सगळं येईलच तुम्हाला. त्यानंतर मग मलाही बरं नव्हतं म्हणून काही 3 दिवस व्लॉग आले नाही. आणि या व्हिडिओचंही काम माझं अर्धवटच झालेलं होतं, पूर्ण झालेलं नव्हतं. त्याच्यामुळे हा व्हिडिओही पोस्ट करायला मला जरा उशीरच झालेला आहे. तर हा मागच्या गुरुवारचा व्लॉग आहे. असो, तर भाजी आणि जिरा राईस वगैरे झाला. त्यानंतर मग छान पुऱ्या वगैरे पण काढून घेतल्या आणि त्यानंतर मग कढीलाही मी फोडणी वगैरे देऊन दिली. आणि त्यानंतर नैवेद्याचं ताट वगैरेही काढून घेतलं देवाला नैवेद्य करण्याकरिता. कारण मी म्हटलं एकदा सेलिब्रेशन ची सगळी थोडीशी गडबड मुलांची सुरू झाली की मलाही विसर वगैरे पडायला नको, म्हणून नैवेद्य वगैरे मी देवाला दाखवून दिला. आणि त्यानंतर मग आम्ही त्यांची वाट बघत बसलेलो होतो. आणि नंतर मी त्यांना कॉलही केला. तर ते म्हणाले की घरी यायला मला जरा उशीर आहे, त्यांचे ऑफिसचे कामं वगैरे व्हायचे होते. कारण महिन्याची सुरुवात म्हटलं की थोडेसे कामं वगैरे बिलं वगैरे बनवायचे असतात, तर थोडा वेळ होत असतो त्यांना. तर म्हणून म्हटलं चला आता जेवायला उशीर होऊन जाईल, म्हणून मुलांना आईला वगैरे मी जेवण वाढून दिलं. आणि गप्पा गोष्टी करत मुलांचं छान जेवण वगैरे सुरू होतं. तेवढ्यात मग तेही आलेले होते. तर ते फ्रेश वगैरे झाले आणि त्यानंतर मग जे काही सेलिब्रेशन होतं त्याला आम्ही सुरुवात केलेली होती. तर आधी सगळ्यांनी आम्ही औक्षण वगैरे करून घेतलं. आणि इथेही मुलांची सगळी मजाक वगैरे मस्ती सुरूच होती. आणि आज तानीनं गिटार घेऊन आलेली होती तिचा. तर सक्षम इकडे तेच वाजवत बसलेला होता. आणि वाजवता तर येत नाही त्याला, कारण कधी वाजवलेला नाही आहे, पण काहीतरी त्याची प्रॅक्टिस सुरू होती. आणि एक एक करून सगळेच ते ट्राय करून राहिलेले होते वाजवायचं. आणि काही ना काही कॉमेडी सीन क्रिएट करून राहिले होते, त्याच्यामुळे त्यांचं हसू काही आवरत नव्हतं. आणि सगळे एकत्र आले की अशीच त्यांची सगळ्यांची मजा मस्ती सुरू असते. तर चला, इकडे आम्ही सगळ्यांनी एक एक करून ना त्यांचं औक्षण वगैरे करून घेतलं. आणि त्यानंतर मग केक वगैरे कापला. आणि बड्डे वगैरे म्हटला की मुलांचा उत्साह जरा भारीच असतो. तर चला, असं छोटंसं छान सेलिब्रेशन झालेलं होतं आमचं. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टीतूनच जीवनाचा खरा आनंद आपल्याला मिळत असतो. तर असा होता आजचा सगळा व्लॉग. तर आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि आवडला असल्यास जरूर लाईक करा. चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर नेहमी असेच आपले व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि व्लॉगच्या शेवटी आराध्याचा डान्सही तुम्ही एन्जॉय करून घ्या.